नमस्कार मित्रांनो. मेंढ्यांक आलो तर सध्या आपली ड्युटी आहे मेंढ्यांक. एवढे खांडे आहेत. शेळ्या कशा बघतात माझ्याकडे, असं काय करतो मित्रांनो. या लाईफ सारखं लाईफ नाही, पण काय लोकांना घरचं सोडून बाहेरच्या मागं पळायची सवय. लय निवांत लाईफ आहे. दिवसभर बापराकडे जायचं मस्तपैकी, संध्याकाळी घर घेऊन यायचं. सगळे कार्यक्रम भेटतात, सगळे लग्न कार्य गावातले बसते सपते सगळं. त्या बघा ही शेळी दिसते ना, ही हिचं नाव होंडा आहे. होंडा म्हणजे होंडा नाही, हुंडी. हुंडी शेळी म्हणजे तिला शिंगण आहेत, त्यामुळे तिला हुंडी म्हणतात. आणि ही चांदणी काठी दिसते मला. आता सगळ्या शेळ्यांचे नाव सांगायला माझं ना BCA झालेलं आहे, म्हणजे मी शिकलो आहे चांगला बऱ्यापैकी. पण मला तरी ना सगळ्या म्हणजे जे आपल्या IT म्हणा, कंपन्या, बाकी सगळ्या कामांपेक्षा हे काम लय आवडतं. हे पण शिकायला लागत आहे, असं नाही का याच्यात कोणी उठून सुटून काठी दिले बकरं वळून. आणि हे पण स्किल आहे. प्रत्येक बिझनेस असो, स्वतःचा व्यवसाय असो, पारंपरिक व्यवसाय, तेवढंच होतं काय की पारंपरिक व्यवसायामध्ये आपल्याला जन्मजात काही गोष्टी पिढीकडून पिढीकडे ट्रान्सफर होतात. म्हणजे जसं धनगर समाजाला बकरं वळायचं, किंवा बाकी कुंभार समाजाला मडके बनवणं, चांभार समाजाला चपला वगैरे शिवणं, ह्या गोष्टी काही पिढीजात पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर होतात. हा म्हणजे असं काही आपोआप येतात असं काही नाही, पण लहानपणापासून त्या गोष्टी माणूस समोर बघत असेल तर माणूस शिकत जातो. तसंच आहे. पण हे एवढे मेंढ्या आहेत. हे बघा, इथे एक खांडे अजून वरतीच, इकडे एक आहे, इकडे एक आहे, तिकडे एक आहे. आणि हे आपले बकरे आहेत. आता आपण लवकर चाललो आहे, मेंढ्या दमच काढे ना. अजून मी सकाळी सगळ्यांच्या लेट बकरं सोडले होते आणि सगळ्यांच्या आधी घेऊन चाललो घरी. हे बघा, अजून सूर्य पण नाही माळवला. मला घरचे बॉम्बलायला बसले जाता गेल्यावर, म्हणते चारायला जातं का नुसतंच हिंडून आणतं. मेंढ्या पण काना निघल्यात घरी. मी जेव्हा बकराकडे असतो ना, तेव्हा मेंढ्या त्यांच्या मनानेच घराच्या रस्त्याने निघत आहे. त्यांना डाऊट येतो का काय नको, हा निमेष मी टाकून येतो का काय घरी. आता काय सांगू तुम्हाला ना, मी पशुपालनाचा एक फायदा सांगतो. म्हणजे कोणते पण प्राणी असू द्या, म्हणजे आता समजा आमच्याकडे मेंढ्या असू द्या, तुमच्याकडं कोंबड्या, कुक्कुटपालन, कोणतं पण पशुपालन, त्याच्यात आहे ना, म्हणजे समजा तुमच्यासोबत कोणी नसेल, तुम्ही एकटे जरी असाल ना, तरी पण तुम्हाला असं वाटणार नाही का तुम्ही एकटेत. आता समजा ही शेळी, मी जर दुपारी जेवायला बसलो ना, की माझ्या शेजारी येऊन बसली शेळी. तर बघा ही, आणि ही शेळी तिच्या पलीकडची एक, म्हणजे जेवताना नाही तुमच्यासोबत असणार. तुम्हाला दिवसभर तुमच्याकडे मोबाईल असो नसो, तुम्हाला अजिबात एकटं वाटणार नाही. आणि दिवसभर आहे एकदम अशी पॉझिटिव्ह एनर्जी राहते माणसाच्या अंगामध्ये. हा फायदा आहे. आणि डोक्याला टेन्शन नाही. थोडं म्हणजे कष्टाला थोडासा त्रास आहे, म्हणजे शारीरिक त्रास थोडासा होतो. चालायला लागतं, म्हणजे जवळपास
आता समजा मी घरून बकरे जर सोडले तर संध्याकाळपर्यंत 6 किलोमीटर होत असं चालणं, 5.5-6 किलोमीटर. मी असं सरळ नाही तेवढं माणूस चालत बकऱ्यांका, पण मागं पुढं इकडे तिकडं गोल गोल असं सगळं धरून 5-6 किलोमीटर डेली माणूस चालतो. आणि ते चांगलं पण लय आहे. तुम्ही पशुपालन करणारे महिला बघा किंवा शेती करणारे रोजाने जाणारे महिला, यांचे चालण्याची क्षमता, काम करण्याची क्षमता, परत त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण कमी असतं. त्या कधीच तुम्हाला असं संध्याकाळी वॉकिंगला जाताना दिसणार नाही. काय माहिती का? कारण की त्यांचं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ना शरीराचा व्यायाम चालू असतो, आणि ते पण नैसर्गिक. अरे हो, हा फायदा आहे पशुपालनाचा, शेती करण्याचा. असे लय फायदे आहेत. त्यातला हा एक सांगितलं मी तुम्हाला. मी आता थोडा मागचा व्ह्यू दाखवतो मागच्या कॅमेऱ्याने. हे बघा, अरे हो चप्पल राहिली, थांबा. अरे हुडे, अरे थांब, माझ्या बरोबर झाले, माझ्या माग हत्तीच्या माग. आज आपण टॉपला आहे सगळ्यांच्या पुढं. हुड 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 हुडे. धन्यवाद सगळ्यांना. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.